नमस्कार. उर्मिला विलास पाटील अ, या यांनी एक चांगल्या प्रकारे MPSC परीक्षेमध्ये एक चांगल्या प्रकारचं यश संपादन केलेलं आहे. एक गरुड झेप घेतलेली आहे. त्या प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. ताई, आपलं TV 24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचं MPSC परीक्षेमध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं यश संपादन केलेलं आहे आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये एक आपल्या नावाचं एक नावलौकिक आहे. अभिनंदनाचा वर्षाव आपल्यावरती होत आहे. या परीक्षेमध्ये आपण एक उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे. काय सांगाल या अभ्यास आपण कसा केला आणि आपला शालेय शिक्षणाचा प्रवास कसा झाला, काय सांगाल? अभ्यास मी थोडा अभ्यास घरी चालू केला होता आणि 2023मध्ये मी पुण्यामध्ये शिफ्ट झाली, तेव्हा काही अभ्यास केला. शालेय शिक्षणाचं जर म्हणायचं तर मी 10वीपर्यंत जे माझं शिक्षण आहे ते मी सेंट अलोयसिस हायस्कूलमध्ये केलेलं आहे आणि 11वी-12वी TS हायस्कूलमधून केलं. 12वी झाल्यानंतर मी माझं BTech कंप्लीट केलेलं आहे, ते मी सरदार पटेल मुंबईवरनं केलेलं आहे. त्याच्यानंतर मग मी या क्षेत्राकडे वळायचं म्हणून अभ्यास करायला सुरुवात केली. तर सध्या मी वर्किंग आहे पशुसंवर्धनमध्ये लिपिक टंकलेखक म्हणून आणि मध्येच माझी BMCमध्ये निवड झालेली, बट मला मुंबईमध्ये जायचं नव्हतं आणि महाराष्ट्र शासनामध्येच काम करायचं असल्यामुळे मी BMCच्या याला ऑप्टिंग आउट केलेलं आणि आता जसं तुम्ही सांगितलं तर माझी निवड आता PSIच्या याच्यावरती झालेली आहे. OBC फिमेलमधनं फर्स्ट आहे सध्या महाराष्ट्रामध्ये. ताई, आपलं एक चांगल्या प्रकारचं एक अभिनंदन आणि एक चांगल्या प्रकारची गरुड झेप आपण घेतलेली आहे. एक उत्तम अशी भरारी आपण घेतलेली आहे. तर आता याच्या पुढील आपलं फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे? आपला मानस काय राहणार आहे, काय सांगाल? असं काही पर्टिक्युलर पोस्टचं हे नाही आहे माझं, बट मला PSIवरती थांबायचं नाही आहे. पुढील पोस्टसाठी माझे प्रयत्न चालू आहे आणि ते चालूच राहतील. ताई, अजून एक प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की या निवडीच्या माध्यमातून आपण एक सोसायटी म्हणजे समाजामध्ये काय संदेश देऊ इच्छिता आणि नवीन जे सुशिक्षित तरुण वर्ग आहे त्यांना आपण त्यांना उद्देश काय करू शकता, काय सांगाल? भरपूर लोकांना माहिती असतं की हे क्षेत्र आहे, पण त्यांना गायडन्सची कमी असते. त्याच्यामुळे ते या क्षेत्रामध्ये येऊ शकत नाही. तर मला असं वाटतं की त्यांनी थोडा रिसर्च करायला हवा. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना थोडी मदत करायला हवी किंवा आता तुमच्या माध्यमातून जसं माझा इंटरव्ह्यू घेतलाय तसे अजून जर इंटरव्ह्यू तुम्ही घेतले तर त्याच्यामुळे त्या लोकांपर्यंत थोडी त्यांना मदत होईल की ते या क्षेत्राकडे वळू शकतील. ताई, डॉक्टर B.R. आंबेडकर सेज द इम्पॉर्टंट स्टेटमेंट, टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. अँड एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज विच यूज चेंज द वर्ल्ड. शिक्षण हे जगामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं ताकद शिक्षणामध्ये आहे आणि आपण एक चांगल्या प्रकारचं यश संपादन केलेलं आहे, यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. बरं ताई, आपण एक चांगल्या प्रकारे आपण आपल्या एज्युकेशनच्या संदर्भामध्ये सांगितलं, शालेय शिक्षणाच्या प्रवासामध्ये सांगितलं, संकल्प पण आपण या ठिकाणी प्रकर्षाने नमूद केलेला आहे. या यशाचं खरं श्रेय कोणाकडे जातं, काय सांगत आहे? श्रेय म्हणायचं तर माझे आईवडील जे प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी उभी राहिले. त्यांनी मला प्रत्येक सब्जेक्ट जरी त्यांना माहिती नसेल, येत नसेल, त्यांनी त्यांच्या परीने मला मदत केली. तसेच माझा भाऊ जो आधी MBA करत होता, त्याने MBAमध्ये चांगले प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचा अभ्यासाचा मला फायदा झाला. त्याच्यानंतर इथून पुण्याला जेव्हा मी शिफ्ट झाले तेव्हा माझ्या आजूबाजूचे मित्रमैत्रिणी असतील, माझी रूममेट देवयानी चौधरी, हिचा पण मला खूप मदत झालेली आहे. हेच 3-4 लोक आहेत ज्यांचा हात माझ्या पाठीशी प्रत्येक वेळेस राहिला आहे. ह्या होत्या उर्मिला विलास पाटील आणि त्यांनी MPSC परीक्षेमध्ये एक चांगली उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे, गरुड झेप घेतलेली आहे आणि त्यांच्या या विषयासंदर्भामध्ये त्यांनी अभ्यास कसा केला आणि अभ्यास करत असताना त्यांना कोणकोणत्या संकटांना सामोरे जावं लागलं आणि विशेष करून त्यांची परिस्थिती त्यांनी आपली या ठिकाणी प्रकर्षाने नमूद केलेली आहे आणि आपलं चॅनल त्यांना सहकार्य करणार आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी.
उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी आमच्या ताईंनी मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर घातलेलं आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे, आवाज भारत न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.